लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. भ्रष्ट कर्मचाऱ्यांची माणुसकी हरवली. अपंग व्यक्तीकडून स्टॉलसाठी तब्बल 50,000ची कथित वसुली. गरजवंतांनाही नाही दया. स्टॉल मंजुरीच्या नावाखाली अपंग व्यक्तीची आर्थिक लूट झाल्याचा आरोप. सविस्तर माहिती. नाशिक शहरातील सिडको मनपा विभागीय कार्यालय काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या कथित कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टॉल उभारण्यासाठी परवानगी मिळवून देण्याच्या नावाखाली एका अपंग व्यक्तीकडून तब्बल 50,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गरज आणि अपंगत्वाचा गैरफायदा घेत संबंधित व्यक्तीची आर्थिक पिळवणूक करण्यात आली असून या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अपंग व्यक्ती स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्टॉल सुरू करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र परवानगी आणि जागा उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने काही कर्मचाऱ्यांनी मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. अखेर सुमारे 50,000 रुपये दिल्यानंतरच स्टॉल लावण्यास परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनातील कथित भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला असून गरीब, गरजू आणि अपंग नागरिकांनाही सोडले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणातील पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती समोर आल्यास आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेऊन सत्य समोर आणावे अशी मागणी जोर धरत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.